नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश उपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो। बरेच दिवस झाले तुमच्याशी संवाद साधला नाही आणि आज आपण जी पोलीस भरती झाली 2019 च्या आता 2021 मध्ये पार पडली, त्या भरती प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीची भरती प्रक्रिया पार पडली, त्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि येणारी जी मोठी पोलीस भरती होणार आहे ती कधी होणार आहे, कशी होणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, झालेल्या भरतीतनं काय बोध घ्यायचा आणि येणाऱ्या भरतीत काय नवीन बदल असतील, काय शिकायचं, या संदर्भात मी तुमच्याशी आज संवाद साधणार आहे। आणि तुमचे जेवढे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत। मयूरजी गुले नमस्ते। ग्राउंड पहिले असणार आहे का, तो त्यांचा प्रश्न आहे, त्याही प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे। महेशजी वाघ नमस्ते। आज आपण खूप सविस्तर सर्वच विषयांवर सर्वच घटकांवर बोलणार आहे। कागदपत्राबाबत कसा गोळ झाला किंवा पुढे येणाऱ्या कागदपत्रात काय काळजी घ्यायची याच्यावर पाहणार आहे आपण। मेरिट संदर्भात मी पाहणार आहे, इतर काय त्रुटी झाल्या त्या संदर्भात पाहणार आहे, मैदानी चाचणी संदर्भात खूप पाहणार आहे, लेखी परीक्षे संदर्भात पाहणार आहे, इतर टेक्निकल गोष्टी संदर्भात पाहणार आहे। फॉर्म भरताना काय विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या, त्या चुका होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे। पवनजी नमस्ते। भरती कधी होणार आहे असा प्रश्न आहे, त्या सर्वच प्रश्नांवर मी सविस्तर बोलणार आहे प्रत्येकच टप्प्यात। नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना, गुड इव्हनिंग। ही जी येणारी पोलीस भरती आहे ती खूप चांगली संधी आहे। ज्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने अपयश आलेलं आहे ह्या भरतीत त्यांनाही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे आणि जे 9वी आणि 12वी झालेले आहेत आणि जे परीक्षा देणार आहेत पहिल्यांदाच पोलीस भरती त्यांनाही खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। तर नक्की कशा पद्धती ही संधी काही करून आपल्या हातून जाऊन द्यायची नाही आणि त्या संदर्भात काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, त्या संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। आणि नक्की साधारणतः ही भरती कशी असेल, कधी असेल, कसं स्वरूप असेल, जिथपर्यंत मला माहित आहे त्या अनुषंगाने मी सांगणार आहे। नमस्ते महेशजी कोळेकर, गणेशजी सपकाळ, नागेशजी नमस्ते, योगेश, सागरजी यांचा काय प्रश्न आहे सर, आन्सर द्या प्लीज म्हणतात सर। नमस्ते सुरवे सर, व्हेरी गुड इव्हनिंग। ज्ञानेश्वरजी नमस्ते, शैलेशजी जगताप नमस्ते, गणेश डोयफडे नमस्ते, अनिल शिंदे नमस्ते सर, बुक नमस्ते, सागर नमस्ते, प्रदीपजी नमस्ते। फॉर्म कधीपर्यंत सुटतील असा प्रश्न आहे, ठीक आहे, मी सर्वच प्रश्नाचे उत्तर देणार आहे। पडळकरजी विनोद नमस्ते, अमित नमस्ते, शैलेश नमस्ते, अजिंक्य नमस्ते, महेश नमस्ते, राहुल नमस्ते, रंजीत नमस्ते, अजय नमस्ते, शैलेश नमस्ते, राकेश नमस्ते, ठीक आहे, गणेशजी नमस्ते। आपल्याला ही जी भरती प्रक्रिया झाली ह्या भरती प्रक्रियेमध्ये नक्की कशा पद्धतीची भरती प्रक्रिया होती त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे आणि येणारी भरती प्रक्रिया कशी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला फेस करायची, त्या संदर्भातली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहे। झालेल्या भरतीबद्दल मी व्यवस्थित सांगतो, आधी एक एक सुरुवातीपासून तुमचा टप्पा पाहूया, ठीक आहे। बाकीचे जे काही प्रश्न असतील ते मी सविस्तर पुन्हा माझ्या मोबाईलमध्ये पाहून तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली जाते। तुम्ही प्रश्न विचारत राहा, मी त्याची सविस्तर उत्तर देईन। पहिल्यांदा आता ही जी भरती प्रक्रियेबद्दल सांगतो सविस्तर। तुम्हाला सर्वांना माहित आहे की ही जी आता भरती प्रक्रिया झाली ते सर्वांना माहित आहे की 3450 पोलिसांची पद होती, त्यामध्ये SRP ची 828 पदं भरली होती आणि पहिल्यांदा चालक पदाची जाहिरात आली, त्या चालक पदाची 1019 पदं, अशी एकूण 5297 पदांची ही भरती प्रक्रिया पार पडलेली आहे। आणि ह्या भरती प्रक्रियेबरोबरच
नुकतंच गृहमंत्र्यांनी आजच सर्वांनी वर्तमानपत्र वाचलं असेल की 7200 पदांना मंजुरी दिलेली आहे आणि ती भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे। आणि अगदी फिक्स ही भरती प्रक्रिया साधारणतः ही पहिली भरती प्रक्रियेची सगळी प्रोसेस पूर्ण झाली की ती भरती प्रक्रिया सुरू होईल। साधारणतः एप्रिलच्या टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे, पण निश्चितपणे भरती प्रक्रिया होणार आहे। विद्यार्थ्यांनी भरती कधी आहे ह्याच्यात वेळ मला वाटतं वाया घालवू नये। बरेच विद्यार्थी कंटिन्यू फोन करत असतात भरती कधी आहे कधी आहे कधी आहे, तर अशा फोनमध्ये वेळ घालवू नका। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असतो की सर मैदान आधी होणार का लेखी होणार? निश्चित मैदान होणार आहे, पण पुन्हा हा प्रश्न सतत विचारू नका, कारण आपण विनाकारण नको त्या प्रश्नाला वेळ देत असतो। तुम्हाला एक लक्षात ठेवा की ह्या भरतीत जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा टप्पा काय आहे तुमच्यासाठी, तर ह्या भरतीत यशस्वी व्हायचं तर तयारीला लक्ष द्या। मैदानी जरी आधी असलं तरी लय मोठा बदल करायची गरज नाही। तुमची स्ट्रॅटेजी शेवटच्या महिन्यात ठरत असते। म्हणजे पोलीस भरतीची तयारी करायची मैदानी आधी म्हणजे त्यांनी आतापासूनच काय वेगळी स्ट्रॅटेजी करायची गरज नाही। त्यांनी लेखीचा आणि मैदानीचा दोन्हीचा अभ्यास एकाच वेळेस सुरू करायचा असतो। शेवटच्या महिन्यातली स्ट्रॅटेजी बदलायची असते। शेवटच्या महिन्यात मैदानी चाचणीचं वेळ वाढवायचा असतो, लेखीचा वेळ थोडा कमी करायचा असतो, ही शेवटची स्ट्रॅटेजी असते। आधी 3 महिन्यापासून काहीच वेळ उपयोग नाही ना, तुम्ही काय दे ह्याच्यात म्हणजे नको त्या प्रश्नात विद्यार्थी बऱ्याच वेळा एनर्जी आपली वाया घालवतात। भरती तारीख कधी, आता मी जर सांगितलं एप्रिल तर लगेच प्रश्न बरेच विद्यार्थी विचारतात की सर तारीख कधी, काय 12 तारीख असली 22 असली तर काय टेन्शन आहे का? म्हणजे तारखेला नको त्याला महत्व देऊ नका। मी अजून 1-2 महिन्यांनी तुम्हाला अजून क्लिअर सांगेल बरं का, त्याच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल, कारण ते प्रोसेस चालू आहे। पण निश्चितपणे भरती होणार आहे, स्वतः गृहमंत्री सांगतात, एक जबाबदार व्यक्ती सांगतो, त्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टीत वेळ न घालवता तयारीला महत्व द्या। आता बऱ्याच वेळा खरं तर मंत्रिमंडळात हा विषय लय चर्चेत ह्याच्या आधी आला की पोलीस भरतीबद्दल प्रत्येकाची आकडेवारी वेगवेगळी येते, त्यामुळे विद्यार्थी खरं तर वैतागलेले आहेत। एकदा या संदर्भात सुद्धा आपण गृहमंत्र्याला पाठपुरावा करणार की याच्या आधी 12,500 13,000 अशी पदं सांगितली जातात, पुन्हा 7,200 या आकडेवारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ अजून निर्माण होतो। तर 7,200 पदांना मंजुरी मिळाल्यामुळे त्याची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी बाकीच्या गोष्टीत वेळ न घालवता आपल्या तयारीला पूर्ण 100% झोकून देऊन तयारीला महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं। आणि ही जी भरती प्रक्रिया झाली तुम्ही म्हणताल की सर आता झालेली भरती त्याच्यावर कशाला जास्त सांगताय, तर मी जाणीवपूर्वक का सांगतोय झालेल्या भरतीवर, कारण झालेल्या भरतीतनं आपल्याला बोध घ्यायचा आहे। ही झालेली भरती कशी होती, ह्यात काय चुका झाल्या आणि येणाऱ्या भरतीत त्या दुरुस्ती कशा करायच्या चुका, या संदर्भातच आज खरं तर मी संवाद साधणार आहे। डबल फॉर्म भरता येईल का वगैरे सगळ्या गोष्टी मी बोलणार आहे, फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेवर मी बोलणार आहे। तर सगळ्यात महत्वाचं ही जी भरती प्रक्रिया झालेली होती ती साधारणतः पोलीसचं 24 युनिट होतं, चालकचं 21 युनिट होतं आणि एसआरपीचं 10 युनिट होतं, तुरुंग जेलचं 2 होतं, बँड पोलीसचं 2 होतं, असं साधारणतः 59 युनिटमध्ये ही भरती प्रक्रिया पार पडली होती। आणि ही जी भरती प्रक्रिया आहे येणारी ती सुद्धा 59-60 युनिटमध्येच ही भरती प्रक्रिया होणार आहे। 60 पेक्षा जर चालकच्या जर जागा घेतल्या तर 60 पेक्षा जास्त पदांमध्ये जास्त युनिटमध्ये भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे। साधारणतः 70 युनिट पर्यंत भरती जाऊ शकते जर चालकच्या पुन्हा जागा मोठ्या प्रमाणात आल्या तर। अजून त्या जागांचा कुठल्या प्रवर्गाला किंवा कुठल्या पदांना कशा जागा आहेत त्याचा अजून गोषवारा नसल्यामुळे त्याच्यावर काय बोलण्यात अर्थ नाही। तर ही जी भरती प्रक्रिया होणार आहे ही 60 पेक्षा जास्त युनिटमध्ये निश्चित 100% होणार आहे। म्हणजे बँड वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा जागा निश्चित जास्त असणार आहे। आता जी कालची भरती त्याला बँडला फक्त 3 जागा कोल्हापूरला आणि 3 जागा रत्नागिरी होत्या, आणि येणाऱ्या भरतीमध्ये निश्चित त्याला जास्त जागा असणार होत्या, प्रत्येकच जिल्ह्यात आणि युनिटला जागा जास्त असणार होत्या। आता सगळ्यात महत्वाचा विषय झालेल्या भरतीबद्दलच्या मी काय काय गोष्टी सांगणार आहे की कागदपत्राबद्दल खूप विद्यार्थ्यांनी जागृत असलं पाहिजे, कारण कागदपत्रात मी सविस्तर नंतर त्याच्यावर लेक्चर घेणार आहे, पण आता मी जी काय महत्वाचा मुद्दा सांगणार आहे ते नीट समजून घ्या की कागदपत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आजपर्यंत गेल्या 15-16 वर्षात मी पोलीस भरती प्रक्रिया 2006 पासून पाहतोय, सगळ्यात जास्त मुलं पहिल्यांदा पोलीस भरतीतून बाहेर पडली कागदपत्रातून। म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने पदं पोलीस भरतीतून कधीच आजपर्यंत बाहेर पडली होती। निश्चित पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना ही संधी भेटणार आहे। 1 वर्षाची संधी सगळ्या स्पर्धा परीक्षांना दिलेली आहे, त्यामुळे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही 1 वर्षाची संधी भेटणार आहे। तर कागदपत्राबद्दल एसीबीसीच्या उमेदवारांचं खास करून बरं का, सगळ्याच उमेदवारांना त्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे। तर कागदपत्रात 2019-20चं प्रमाणपत्र एसीबीसीच्या उमेदवारांना सांगितल्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढताना त्यांच्याकडून 2021 डेट झाली आणि त्यांना सुद्धा मुलांना बाहेर काढलं होतं। त्यामुळे ह्या गोष्टी नीट समजून घ्या, ही खूप समस्या निर्माण झाली बरं का। कागदपत्रातून आजपर्यंतच्या भरतीमध्ये सगळ्यात हजारो मुलं बाहेर पडली,
होमगार्ड मुदतीत कागदपत्र नव्हतं, होमगार्ड मधून मुलं बाहेर पडली. ड्रायव्हिंग लायसन मुदतीतलं नव्हतं, ड्रायव्हिंग या संदर्भात शासनाने कुठला GR काढला नव्हता, कुठल्या मुदतीला पाहिजे बरं का, पण बाहेर पडली. मग ह्यासाठी आता विद्यार्थी म्हणतील सर मग आता काय करायचं. तर माझी एकच तुम्हाला सांगणं आहे की सर्वांनी आता कागदपत्र काढून घ्या येणाऱ्या भरतीच्या आधी. कारण भरती फिक्स होणार आहे, तर त्याच्या आधी आता किंवा मार्च मध्ये तुम्ही सगळी कागदपत्र काढून घ्या. 1 महिन्यात सगळी कागदपत्र निघतात. पुन्हा कागदपत्र तज्ञांकडून चेक करून घ्या. कागदपत्र जर तुम्हाला काय अडचण आली तर व्हॉट्सअपला पाठवा किंवा फोनवर विचारा, पण कागदपत्र व्यवस्थित चेक करून घ्या. पोलीस पाल्यामध्ये काय विद्यार्थी असे बाहेर पडले होते की पोलीस पाल्याच्या सर्टिफिकेटवर DCP दर्जाच्या अधिकाऱ्याची सही नव्हती, म्हणून काय विद्यार्थी मला संपर्क करत होते की सर तेही राहिलेले आहे. आणि आता सही घेतली तरी ती कागदपत्र लेटेस्ट होते म्हणून त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. म्हणजे अशा काही काही समस्या निर्माण झाल्या. किंवा विवाहित महिलांसंदर्भातल्या काही समस्या अशा निर्माण झाल्या की विवाहित महिलांना फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट वडिलांच्या नावाचं लागतं, पण नॉन क्रिमिनल पतीच्या नावाचं लागतं. त्या संदर्भातला एक GR आहे. आणि काही महिलांमध्ये पतीच्या नावाचं नॉन क्रिमिनल नसल्यामुळं त्यांना सुद्धा भरती प्रक्रियेतून बाहेर पाडलेला आहे. नागपूरमध्ये किंवा बऱ्याच जिल्ह्यामध्ये, आता ही काय वैयक्तिक एका जिल्ह्यात सांगितलं की बऱ्याच मॅरिड मुलींना फॉर्म भरताना कागदपत्र कोणतं पाहिजे आणि मॅरेज सर्टिफिकेट नसलं तरी बाहेर पडावं लागलं. म्हणजे हे कागदपत्र हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी ते कागदपत्रावर सविस्तर सांगणार आहे तुम्हाला. नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट कुठल्या मुदतीत पाहिजे. आता काढलं तर काहीच टेन्शन नाही, पण तुम्ही भरती सुरू झाल्यावर जर काढलं, कारण पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधीची सगळी प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यांचं पुढची व्हॅलिड डेट तुमची लागू पाहिजे. जर ती व्हॅलिड डेट जर संपली असेल तर एवढी मोठी मेहनत घेऊन मी असे हजारो मुलं पाहिले अक्षरशः रडताना. त्यांचा स्कोर 90 पेक्षा जास्त होता. ती अगदी गॅरंटीने सिलेक्ट होणारी मुलं होती, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेली आणि कागदपत्राबाबत गाफील राहिली आणि ह्या भरती प्रक्रियेतनं ती बाहेर गेली. खूप दुर्दैवाची गोष्ट होती. म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थी तयारीला जेवढं महत्व देतात तेवढंच ह्या टेक्निकल गोष्टीला सुद्धा विद्यार्थ्यांनी महत्व दिलं पाहिजे. कागदपत्र हा काय विषय आहे समजून घेतलं पाहिजे. कागदपत्र ह्याच्यावर मी किती वेळा व्हिडिओ बनवले ते, आणि नंतरही मी कागदपत्रावर सविस्तर तुम्हाला तुमचे संवाद साधणार आहे. आज जर मी नुसतं कागदपत्रावर बोलत राहिलो तर आपल्याला बरेच विषय कव्हर करायचे ते, त्यामुळे आज मी कागदपत्रावर इतकं सविस्तर बोलणार नाही. मी नंतर कागदपत्रावर खूप सविस्तर बोलणार आहे. पण कागदपत्राबाबतीत अतिशय काळजी घ्या. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल आणि नॉन क्रिमिनल, खास करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाबत काळजी घ्या. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट नव्हतं म्हणून विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही आज किती सुविधा झाल्या, दुसरं बोर्ड सर्टिफिकेट काढून निघतं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, पण 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट असेल तरी चालेल. एक वेळेस 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला काढणार नाही भरतीत नको, पण 10वीचं जर बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला निश्चितपणे बाहेर काढलं जाणार. तर ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मी अजून काही जणांचे कमेंट आहेत बरं का, मी सविस्तर नंतर त्या कमेंट वाचणार आहे. त्याचबरोबर अजून एक भरती प्रक्रियेतला जो घोळ होता बघा, डबल फॉर्म बद्दल मी सविस्तर बोलणार आहे की डबल फॉर्म भरणाऱ्यांनी एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. इथून पुढे डबल फॉर्म भरायला संधी शक्यतो दिली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथून पुढे काळजी घ्यावी की एकच फॉर्म अचूक जिल्ह्याची निवड करायची आणि एकच फॉर्म भरायचा. डबल फॉर्म भरल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या संदर्भात खूप पाठपुरावा झाला वगैरे, तो गोष्ट जाऊ दे, मी त्यात सांगत नाही, पण खूप आम्ही सुद्धा त्याच्या संदर्भात पाठपुरावा केला. पण निश्चितपणे इथून पुढे डबल फॉर्म भरणाऱ्यांनी खूप काळजी घ्यावी. येणाऱ्या पोलीस भरतीमध्येच तशी सूचना असणार आहे आणि ती सूचना नीट वाचा आणि व्यवस्थित फॉर्म भरा. कारण फॉर्म भरताना खूप महत्वाचं आहे. म्हणजे विनाकारण जास्त फॉर्म भरायची सुद्धा गरज नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना उगीच वाटतं की फॉर्म मी जास्त भरले पाहिजे, काहीच आवश्यकता नाही जास्त फॉर्म भरायची. तुम्हाला SRP ला भरायला संधी मिळणार आहे, ड्रायव्हरची जागा आला तर ड्रायव्हरला संधी मिळणार आहे, पोलीस भरतीला आहे. म्हणजे एवढी संधी असताना तुम्ही कशाला 2-2, 3-3 फॉर्म भरताय. म्हणजे ज्यावेळेस आता नोटिफिकेशन येईल ना त्यावेळेस मी अजून तुम्हाला क्लिअर सांगेल. कारण आता ती भरती प्रक्रियेसंदर्भात नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला एकदम कन्फर्म सांगेल भरायचा किंवा कसं. पण आता सध्या तर परिस्थिती पाहिली तर डबल फॉर्मची रिस्क घेऊ नका. पण फॉर्म भरताना, जिल्हा निवडताना मात्र खूप काळजी घ्या. कारण आता एकच फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे जिल्हा निवडले महत्वाचे राहणार आहे की एकच फॉर्म भरताना जिल्ह्याची निवड अचूक करा. आता मी स्वतंत्र जिल्हा निवडवर नंतर तुमची संवाद साधणार. आता अगदी थोडक्यात सांगतो, काही विद्यार्थ्यांना माहित नसेल की 40 मार्काला पोलीस झालेली मुलं आहेत. ती माहित आहे का तुम्हाला? आत्ताच्या या भरतीमध्ये 150 पैकी फक्त 40 मार्काला पोलीस झालेली मुलं आहेत आणि 135, 132, 129, 128 ची मुलं पोलीस नाही. तुम्ही पाहिलं सुद्धा नसेल हा एवढा मोठा डिफरन्स झालेला आहे या भरतीत. कारण आपण जिल्हा निवडताना खूप काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी फक्त जागा जास्त असतात पण फॉर्म भरायचा
दणका लावून देतात, 5-5, 10-10 फॉर्म. पण आता एक जर फॉर्म भरायचा असेल तर जिल्हा निवडताना इतकी काळजी घ्या. तुम्ही म्हणता सर काहीतरी सांगताय 40 मार्काला कोण पोलीस जातं, मी ऍक्युरेट सांगतो. ठाणे शहरचं मेरिट पहा. ठाणे शहरला ओबीसीचा होमगार्ड, म्हणजे कोणाला नाव आपण हे करत नाही, फक्त 40 मार्काला पोलीस झाले. म्हणजे ठाणे शहर ओबीसी होमगार्ड फक्त मैदानी आणि लेखी मिळून 40 मार्क झाले. मी ती किती पडली सुद्धा सांगणार नाही, कोणाचं काय एवढं सांगायचं, पण 40 मार्काला पोलीस झाला. जास्त कशाला, कोल्हापूरचे माजी सैनिक आहेत भटक्या जमाती मला वाटतं बचे, तर भटक्या जमाती बचे कोल्हापूरचे माजी सैनिक फक्त 42 मार्काला पोलीस झालेले आहेत. त्याच वेळेस काही ठिकाणी असं अगदी दुसरं काय मेरिट सांगायचं म्हणलं, पुणे शहर सारख्या ठिकाणी बघा खेळाडू 130 मार्क, 129, 28 मार्काच्या खेळाडूला पोलीस होता नाही. म्हणजे हे समांतर आरक्षणामधला खूप मोठा डिफरन्स आहे. आणि या वर्षीपासून समांतर आरक्षणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. म्हणजे आता व्हर्टिकल समांतर आरक्षण जाणार आहे. म्हणजे माजी सैनिक खेळाडू हे खुल्या प्रवर्गात जात आहे. त्यामुळे इथून पुढे फॉर्म भरताना वेगळी स्ट्रॅटेजी राबवायला लागणार आहे. लक्षात ठेवा, आता खुल्यातून फॉर्म भरण्याचे दिवस गेले, आता वेगळ्या पद्धतीचं फॉर्म भरायला लागणार. त्याच्यावरती मी नंतर बोलणार आहे, कारण आपल्याला बाकीचा मुद्दा कव्हर करायचा आहे, म्हणून आता सध्या त्याच्यावरती बोलणार नाही. पण ते खूप मुद्दा महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि फॉर्म भरताना तर ही गोष्ट जी मी सांगतोय ती ऍक्युरेट आहे. म्हणजे मी ह्याचे बोलतो 40 मार्काला पोलीस मध्ये एखाद्या वाटेल काहीतरी सर सांगतात, म्हणजे मी पूर्ण पुराव्यानिशी किंवा पूर्ण माहिती घेऊनच कुठल्या गोष्टीत बोलत असतो. त्यामुळे निश्चितपणे मेरिटमध्ये खूप मोठी तफावत होती यावर भरतीत, पण इथून पुढे तर तफावत राहणार आहे. कारण इथून पुढे फक्त एकच युनिट निवडायची संधी मिळणार आहे. आणि फॉर्म भरण्याचं ज्यावेळेस डिक्लेअर सगळं नोटिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्हाला अजून मी सविस्तर संवाद साधणार आहे, त्यावेळेस सांगणार आहे सगळ्या गोष्टी. दुसरी एक महत्वाची गोष्ट आरक्षणासंदर्भात मला थोडं बोलायचं होतं. सामाजिक समांतर आरक्षणात खूप बदल झालेला आहे इथून पुढच्या भरतीत, आणि इथून पुढे त्या दृष्टीची काळजी घेतली पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी ह्या भरतीत एक आढळलं की ज्या प्रवर्गाला जागाच नाही त्या तिथं फॉर्म भरण्याचा चूक केली. याच्या आधी कसं होत होतं, एखाद्या प्रवर्गाला जर जागा नसतील तर त्याला खुल्या प्रवर्गात घेतलं जात होतं. बघा याच्या आधीच्या भरतीत मी सांगतो 2006 पासून भरती मी निरीक्षण करतोय. समजा ओबीसीला जागा नाही एखाद्या जिल्ह्यात, विद्यार्थ्याने फॉर्म भरला त्याला खुल्या प्रवर्गात घेत होती. एनटीसीला जागा नाही तरी खुल्या प्रवर्गात घेत होती, एससीला जागा नाही तरी खुल्या प्रवर्गात घेत होती. पण या भरतीपासून ज्या प्रवर्गाला जागा नाही आणि तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा फॉर्मच अपात्र केलेला आहे. बघा या भरतीत झालेला सगळ्यात महत्वाचा बदल लक्षात ठेवा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी असला आगाऊपणा अजिबात करू नका. जर आपल्या प्रवर्गाला जागाच नसेल तर तिथं फॉर्म अजिबात भरू नका, किंवा भरायचाच असेल तर खुल्यातून फॉर्म भरा. म्हणजे खुल्याचं चलन भरा, जे काही खुल्याचं चलन असेल ते भरा, फॉर्म मध्ये खुला प्रवर्ग नमूद करा आणि मग फॉर्म भरा. अन्यथा तुम्हाला किती यावर्षी झालेलं असं दाखवू की एनटीसीला पुणे रेल्वेला जागा नव्हती तर मुलांनी फॉर्म भरलं होतं, ते फॉर्म सरळ बाद करून टाकलं. कितीतरी विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की सर आम्हाला खुल्यामध्ये घ्या, पण घेतलं नाही. अपवादात्मक एखाद्या दुसऱ्या ठिकाणी घेतलं असेल. सर मराठा आरक्षणाबाबत थोडं बोला, पण ठीक आहे मराठा आरक्षणासंदर्भात आता तो राजकीय विषय आहे, पण मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला पाहिजे एवढं मी सांगेन. खुल्यातनं फॉर्म भरू नका, कारण ईडब्ल्यूएस मधून त्यांना अजून थोडा बेनिफिट होऊ शकतो. आणि जर त्यांचं आरक्षण नंतर झालं तर मग त्या आरक्षणानं फॉर्म भरता येईल. ठीक आहे. त्यानंतर महिलांच्या 30% आरक्षणाबाबत सुद्धा फॉर्म भरताना एक खूप मोठा दोष निर्माण झाला होता की असा प्रश्न विचारण्यात आला होता की बघा फॉर्म भरताना किती काळजी घ्यायची त्या संदर्भात मी बोलतोय की फॉर्म भरताना यावर्षी मुला मुलींनी विशेष काळजी घेतली होती. यावर्षी म्हणजे 2019ची भरती, 2019च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी. त्यामुळे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना काही चुका झाल्या होत्या. तिथं असा प्रश्न विचारला की महिलांचं 30% आरक्षण आपण घेऊ इच्छिता का, किंवा महिलांना 30% आरक्षण घेऊ इच्छिता का. तर काही जणांनी चुकून केलं तर नो, तर तुम्ही महिलांचं आरक्षण घेत नाही मग त्यांना आरक्षण दिलं नाही, पुरुषांच्या गटात टाकलं. आता काय अशा चुका पूर्वी होत होत्या, पण ऍडजस्ट करून घेत होतं पोलीस प्रशासन. पण यावर्षी तसलं अजिबात केलेलं नाही. तुम्ही क्रिमिलेअर मध्ये मोडता का असा प्रश्न होता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही क्रिमिलेअर काय प्रकार आहे आणि नॉन क्रिमिलेअर काय प्रकार आहे. तुम्ही क्रिमिलेअर मध्ये मोडता का, तर काय विद्यार्थ्यांनी सांगितलं यस मोडतो, त्याला डायरेक्ट बाद केला. कारण तू क्रिमिलेअर मध्ये मोडतो तर तुला आरक्षण कसं भेटणार. म्हणजे विद्यार्थ्यांना क्रिमिलेअरचा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रकार, सगळ्या नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर नॉन क्रिमिनलला फरक माहित नाही. तर तुम्ही नॉन क्रिमिलेअर मध्ये मोडता, ज्याला आरक्षण घ्यायचंय ना त्यांनी नॉन क्रिमिनल मध्ये मोडता, लक्षात ठेवा. मग त्या फॉर्म भरताना मी अजून याच्यावर सविस्तर बोलणार. पण ह्या चुका एकदम मायनर चुका आहेत, पण तरी सुद्धा त्यांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागलं. तुम्ही काय महिलांकडून काय झालं, चुकून पुरुष प्रवर्गात टिक मार्क झालं. आता त्या महिलांनी किती सांगितलं कागदपत्र दाखवून आमच्याकडून चूक झाली, पण त्यांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागलं. खूप मोठा हा खरं तर हा विषय खूप आम्ही मेल केलं, किती पाठपुरावा केला, पण कुणी त्याची दाद घेतली नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट वे की आपणच चुका करायच्या नाही त्या, म्हणजे नंतर पुन्हा मेल करा, पाठपुरावा करा, निवेदन द्या, अर्ज द्या, ह्याला भेटा त्याला भेटा, असलं गोष्टी करण्यापेक्षा फॉर्म भरताना जर त्याची काळजी घेतली तर अशा गोष्टीला तुम्हाला एवढी चांगली संधी, म्हणजे त्या कॅन्डिडेटची तयारी की टॉपची होती तयारी की कसल्या परिस्थितीत आज ते पोलीस म्हणून वर्दी त्यांच्या अंगावर आली असती, पण केवळ ह्या मायनर चुका त्यांनी केलेल्या आहेत. इतक्या किरकोळ चुकातनं काय काय विद्यार्थी मी जवळून पाहिलं, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं, किरकोळ चुकातून ती बाहेर गेलेली. आता एखादी महिला आहे आणि चुकून तिच्याकडून पुरुष म्हणून टिक मार्क झाला तर तिला म्हणजे ह्यांनी ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे होते की बाबा ठीक आहे आता डॉक्युमेंट देतील, लिहून देतील सगळ्या गोष्टी, पण नाही घेतलं. म्हणजे अशा खूप चुका झाल्या होत्या. काही ठिकाणी तर अशा चुका झाल्या होत्या, खास करून सोलापूर अजून 1-2 ठिकाणी, आता तो विषय झाला म्हणून आता काढत नाही, पण मैदानी चाचणीत शासनाच्या JR मध्ये 50% गुणाची कुठंच अट नाही. म्हणजे मैदानी चाचणी तुम्हाला किती का गुण पडा ना, तुम्ही अंतिम यादीमध्ये पात्र ठरू शकता, असा नियम आहे. पण सोलापूरमध्ये असा गोंधळ झाला, काय मुलींना बाहेर काढलं, तुम्हाला मैदानीत 50% गुण पडले. पूर्वी 50%ची अट होती, आता नाही अट. म्हणजे शासनाच्या पोलीस खात्याच्या प्रमुखांना सुद्धा काही JR माहित नसतात, ही लय दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे जे भरती प्रक्रिया राबवतात त्यांनाच वरनं जर DG ऑफिस कडून प्रॉपर JRची फाईल येत नसेल तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्या कॅन्डिडेटला बाहेर काढलं, तुम्हाला 50% गुण मिळाले नाहीत, तुम्ही अपात्र झाला. तसं असतं तर 40 मार्काला 42 मार्काला आता पोलीस झाली नसती ना. म्हणजे आता काय मी कॅन्डिडेट सांगितलं ना, 40 मार्काला 42 मार्काला पोलीस झाली, त्यांना कुठली अट नव्हती अशी. ही उगीच अट काही ठिकाणी माहीत नसल्यामुळं काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 50% पेक्षा कमी गुण मिळाले, म्हणजे 50 मार्काची फिजिकलमध्ये कमीत कमी 25 पडली पाहिजे, अशी स्वतःच अट तयार केली काही एसपीने. आता खरं तर मी त्याच्यावर सांगत नाही, पण अशा गोष्टी दुर्दैव आहे खूप मोठा आहे की जो भरती प्रक्रिया राबवतोय त्यांच्याकडे असं JR असलं पाहिजे. आणि अशी घटना घडली होती, त्याचा मला फोन सुद्धा आलता आणि दुर्दैवाने त्या कॅन्डिडेटला कसं बाहेर काढलं त्या कॅन्डिडेटवर लिहून दिलंय. म्हणजे ते आणखीन दुर्दैव की का अपात्र केलं तर 50% पेक्षा कमी. मुळात शासनाने जो 50 गुणांचा JR काढला होता त्यात असं कुठंच उल्लेख नाही की तुम्हाला 50% कमीत कमी गुण पडले, असा कुठेही उल्लेख नाही. जो पूर्वीचा JR होता 100 गुणांची मैदानी चाचणी जो JR होता त्यात मात्र उल्लेख होता की 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 50 मार्क पडली पाहिजे, हा JR होता, त्यात तो योग्य होता. पण नंतर जो JR बदलला महापोर्टलच्या काळात आणि 50 गुणांचं मैदानी चाचणी करण्यात आलं, त्यात असा कुठंच उल्लेख नव्हता की 50 गुणांपैकी तुम्हाला 25 गुण पडलेच पाहिजेत, अशी कुठं सुद्धा अट नव्हती. पण दुर्दैवाने ती अट लावली गेली, काय विद्यार्थ्यांना त्यातनं बाहेर काढल्या गेलं. म्हणजे ही दुर्दैव आहे खरं तर, त्याच्या संदर्भात नंतर पाठपुरावा केला जाईल, पण ही खूप दुर्दैवाची घटना घडली. ठीक आहे, असो. तर अशा पद्धतीचं काही गोष्टी झाल्या. आता नवीन मैदानी चाचणीबद्दल सगळ्यात महत्वाचं की पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे, पण मैदानी चाचणी कशी होणार ह्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला वाटतं प्रश्न सुद्धा बरेच जण येते. सर नवीन मुलांसाठी बोला असं काय जणांचा प्रश्न आहे. मी नवीनसाठी सांगतोय, म्हणजे जुन्यात काय चुका झाल्या, आता नवीन मध्ये काय बदल होणार आहेत त्या संदर्भात मी बोलतोय. तर आता जी मैदानी चाचणी आहे ती मैदानी चाचणीमध्ये निश्चितपणे बदल होणार आहे आणि मैदानी चाचणी शक्यतो सुरुवातीला घेतली जाणार आहे. पण त्या संदर्भात अजून JR आलेला नाही बरं का. ह्या बातम्या आल्या पेपरला तरी तुम्ही ही करू नका, पण निश्चितपणे पहिल्यांदा मैदानी चाचणी, कारण त्यांच्या काय गोष्टी लक्षात आल्या, निश्चितपणे मैदानी चाचणी पहिल्यांदा होईल, नंतर लेखी परीक्षा होईल. मैदानी चाचणीचं गुणांकन कदाचित वाढण्याची शक्यता आहे, पण मैदानी चाचणीचे इव्हेंट कुठेही अजून फायनल झालेले नाहीत, म्हणजे अधिकृत कुठं झाले नाहीत. उगीच विद्यार्थ्यांनीच ठरवलंय, काय पेपरवाल्यांनी दिली सोशल मीडियावरची बातमी इतके इव्हेंट होणार, असं कुठेही अजून झालेलं नाही. खरं तर आपण त्या संदर्भातच गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे आणि लवकरात लवकर मैदानी चाचणीचं स्वरूप स्पष्ट करा. कारण दरवर्षी अशाच तुम्ही चुका करता, पोलीस भरतीची तारखा डिक्लेअर करता आणि मैदानी चाचणीचा शेवटच्या क्षणी JR काढता आणि मग मैदानी चाचणीत काहीतरी बदल करता, मग विद्यार्थ्याचा गोंधळ उडून जातो. तुम्ही आधी 2-3 महिने विद्यार्थ्यांना जागृत करा ना की मैदानी चाचणीमध्ये हे इव्हेंट असणार आहेत, तर विद्यार्थ्यांना व्यवस्थित सराव करता येईल ना. तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीने अचानक मैदानी चाचणी, निश्चितपणे मैदानी चाचणीला महत्व दिलं जाईल. मैदानी चाचणी आताच्या भरतीत काही त्रुटी झाल्या त्या संदर्भातला विषय आहे की मैदानी चाचणीला महत्व दिलं, पण मैदानी चाचणीत कुठले इव्हेंट आहेत, कसं घेतलं जाणं, या संदर्भात गुणांकन कसं असेल, कुठल्याही पद्धतीचं परिपत्रक अधिकृत नाही. त्याच्यामुळे आपण त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर या महिन्या 15 दिवसात मैदानी चाचणी कशी असेल त्याचं स्वरूप स्पष्ट करायला लावू आणि ते स्पष्ट झालं तर विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने सराव करता येईल. दुर्दैवाने खरं तरी सरकारच्या का लक्षात येत नाही, गृहमंत्र्यांच्या नुसतं पोलीस भरतीच्या तारखा डिक्लेअर करता आणि काही वेळेस पेपरला बी चुकीच्या बातम्या, मैदानी चाचणी अशी झाली, कुठं अधिकृत शासनाच्या सही शिक्क्याचं कुठंच काय पत्र नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत शासन JR काढत नाही तोपर्यंत अशा गोष्टी विश्वास ठेवू नका.
निश्चितपणे आपण GR काढाय भाग पाडू आणि GR काढल्यानंतर मैदानी चाचणीचं स्पष्ट स्वरूप लांब उडी घेणार का नाही हे अजून स्पष्ट नाही. काही विद्यार्थ्यांनी लांब उडी टाकायला बी सुरुवात केली, परस्पर त्यांनी ठरवलं आली लांब उडी म्हणून. तर अजून तसं अधिकृत कुठं झालं नाही, पण निश्चितपणे आपण पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर हे इव्हेंट कुठला असणार आहे, किती असणार आहे, त्याचं गुणांकन कसं असणार आहे, निश्चित 100% पाठपुरावा करून मैदानी चाचणीत बदल करून जे काय मैदानी चाचणीचं ते देणार आहेत. तुम्ही काही मैदानी चाचणी द्या, पण ते आधी द्या आम्हाला. एकदम पोलीस भरती सुरू झाल्या देऊ नका. कुठल्याही विद्यार्थ्याला असा सराव करता येत नाही, त्याला स्ट्रॅटेजी आखायला लागते, 2-3 महिने त्यासाठी त्याच्यावर वर्क करायला लागतं आणि तर ती प्लॅनिंगने त्याचा निश्चितपणे फायदा होतो. त्यामुळे त्या गोष्टी ज्यावेळेस निश्चित होतील त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाते जे काय बदल होईल तो थोडा जरी बदल झाला आता येणाऱ्या पोलीस भरतीत तरी मी फेसबुक लाईव्ह येऊन तुम्हाला निश्चितपणे ते सांगणार आहे. आता लेखी परीक्षेबद्दल थोडं सांगतो की लेखी परीक्षा निश्चितपणे पोलीस प्रशासन घेणार आहे. हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. स्वतः DG साहेबांनीच तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं आहे. त्यामुळे निश्चितपणे इथून पुढची भरती ही पोर्टल किंवा कुणाच्या मार्फत होणार नाही. निश्चित पोलीस प्रशासन असणार आहे. पेपर निश्चितपणे आतापर्यंत जसं पोलीस खातं काढत होतं तसाच पेपर असणार आहे. परीक्षेबद्दल अजिबात गोंधळात पडू नका. आता मला लेखी परीक्षेबद्दल सांगायचे की काही विद्यार्थी विनाकारण लेखी परीक्षा अवघड करतात, म्हणजे उगीच काहीतरी अवांतर वाचत. लेखी परीक्षा नीट समजून घ्या, आतापर्यंत आलेला प्रश्न समजून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास स्ट्रॅटेजी करा. तुम्हाला सांगतो अगदी 2-3 अपवाद जर समजा कुसडगावचा SRP ग्रुप असेल, मुंबईचा असेल, रत्नागिरीचा असेल, 1-2-4 जिल्ह्यातले काही प्रश्न होता अवघड निश्चितपणे, ती वेगळी स्ट्रॅटेजी आखा. पण पेपर 90% सोपा असतो, पण तुम्ही विनाकारण त्याला अवघड करताना तुम्ही MPSC UPSC लेवलचा अभ्यास करत बसता आणि आधी सोपा पक्का करा आणि खूप अभ्यास झाला तर मला सांगा, मग मी तुम्हाला सांगेल अजून एक्स्ट्रा करायला. पण तुम्ही आधी बेसच पक्का करत नाही आणि विनाकारण साधं प्रश्न विद्यार्थी चुकलेले आहेत कितीतरी. म्हणजे लेखी परीक्षेवरती खूप सोपं प्रश्न विद्यार्थी चुकून हातातून पोस्ट केलेले. खरं तर अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी दुर्दैवाने निराश व्हायचं गरज नाही. खूप मेहनत घेतली होती काही विद्यार्थ्यांनी, दुर्दैवाने काही विद्यार्थ्यांना अपयश आलं. त्यांनी खचून न जाता पुन्हा येणाऱ्या भरतीला जोमाने तयारी करायला पाहिजे, कारण खूप चांगली संधी आहे. येणाऱ्या भरतीमध्ये खूप तुमच्या चुका दुरुस्त करायची संधी आहे, लक्षात ठेवा. आणि ही पोलीस भरतीची जी परीक्षा आहे इतकी वेगळी परीक्षा आहे की फक्त डायरेक्ट एक परीक्षा द्यायची आणि आयुष्याची भाकरी मिळवायची. काय पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असल्या काही MPSC सारखं टप्पा येतं का? काहीच नाही. स्वतःच्या हिमतीव कुठेही 1 रुपया न भरता, कुठलाही वशिला न लावता स्वतःच्या हिमतीव कष्ट करायचं, एकच परीक्षा द्यायची 100 गुणांची शांत डोक्याने आणि डायरेक्ट पोस्ट काढायची. अशी कुठेतरी आहे का स्कीम? एवढं भारी संधी तुमच्यासाठी. फक्त मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या संधीमध्ये विनाकारण तुम्ही सर ग्राउंड आदे का लेखी आदे सर असलं ते जे काय असेल ना, शेवटच्या महिन्यात स्ट्रॅटेजी आखणार आहे ना आपण. मी तुम्हाला सांगेल ना काय करायचं, भरती कधी असल्या प्रश्नात खरंच वेळ घालवणार. कारण आता वेळ घालवण्याचा दिवस नाही, तर तुम्हाला काहीतरी प्रूव्ह, आता इतका वाव आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीची तयारी करायची आणि ती तुम्हाला करायची. लक्षात ठेवा, जीव ओतून तयारी करा. लक्षात ठेवा. आता लेखी परीक्षेमध्ये काही ठिकाणी चुका झाल्या, इथून पुढे होणार नाही त्याची काळजी घेऊ. उस्मानाबाद सारख्या ठिकाणी डी संच होता ना, डी संच ज्यांनी दिलता 101 प्रश्न विचारलं होतं. 100 मार्काची परीक्षा आहे. म्हणजे इथं कागदपत्रात तुम्ही एक तारीख जरी 1 दिवसात नसली तर त्याला बाहेर काढताय आणि या तुमच्या चुका कोण सांगायचं. 101 मार्काचा पेपर काढला होता, म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट. अजून ते तसंच गोंधळ निर्माण केलेला आहे. किंवा काही जिल्ह्यात सेकंड आन्सर की लावली नव्हती, नंदुरबार असेल काही जिल्ह्यात तुम्ही फर्स्ट आन्सर की. आता आपण त्या संदर्भात निवेदन गृह म्हणतात त्यांना की फर्स्ट आन्सर की लावा, नंतर सेकंड आन्सर की लावा, व्यवस्थित प्रोसेस होऊ द्या. म्हणजे अशा प्रोसेसमध्ये एवढी चांगली भरती प्रक्रिया राबवली जाते, काही गोष्टीमुळे चुका होतात. आता लेखी परीक्षेत काय बदल झालेला आहे तर त्या गोष्टी थोडं मी सांगणार आहे. लेखी परीक्षेमध्ये गणितात एक थोडक्यात सांगतो बरं का, कारण मी नंतर सविस्तर बोलणार आहे, पण आता यात वेळ जास्त घालवत नाही. गणितामध्ये आतापर्यंत जर प्रश्न पाहिला तर जसं आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश शेकडेवर नफा तोटा काळ काम वेग वगैरे असं प्रश्न पडत होतं, शेकडेवर असेल किंवा स्वयंसेव असेल. पण या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत थोडं मला जाणवलं की भूमितीवरती सुद्धा विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे, कारण भूमितीवरती सुद्धा प्रश्न पडलं होतं. आणि काही प्रश्न हे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परीक्षा असतात, बँकेची परीक्षा असेल किंवा इतर रेल्वेच्या परीक्षा असतात, तशा स्वरूपाचं काय प्रश्न विचारतात. तर ते विद्यार्थ्यांनी थोडंसं आपली स्ट्रॅटेजी बदलून की जेणेकरून आलेले प्रश्न जसं आपण मी सुद्धा पोलीस भरतीच्या पुस्तकात बी रचना थोडी बदलली आणि जो संभाव्य संच येणार आहे ना आपला,
त्याच्यामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक मी तसं प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे ठोकळा थोडासा सोप्या भाषेत विद्यार्थ्यांनी दिलाय, पण प्रश्नसंच थोडासा टफ लेवलचा काढलेला आहे की जो येणार आहे की ज्यात काय प्रश्न मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा मराठी ट्रान्सलेशन करून घेतलेलं आहे की जे परीक्षेला येऊ शकतात असं जे वाटतात असं प्रश्न बदल केले. तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी निश्चित बदला तशा पद्धतीची. बुद्धिमापन मध्ये सुद्धा आतापर्यंतच्या येणाऱ्या स्ट्रॅटेजी थोडा बदल केलेला आहे की आकृत्यांवरती बरेच प्रश्न बुद्धिमापन मध्ये आलतं. आतापर्यंत आकृत्यांवर एवढं प्रश्न विचारला जात नव्हतं. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी परीक्षा होतात, बँकेची असेल किंवा रेल्वेची असेल किंवा इतर स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, त्यात बऱ्याच वेळा आकृत्यांवरती प्रश्न विचारले जातात. आरशाची प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा किंवा इतर आकृत्यांवरती सगळ्या प्रश्न किंवा तार्किक प्रश्न, कूट प्रश्न असे जे प्रश्न विचारतात ना, तसं प्रश्न यावेळेस बुद्धिमापन मध्ये सुद्धा काही दिसलं होतं. तर ती थोडीशी अभ्यासात नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतो खास करून, तर ती स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. जीएस मध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणतो, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न सोपंच होतं, टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. पण काही प्रश्न जी वेगळ्या स्वरूपाचं विचारलं होतं त्याचे अभ्यास करा की काय समजा जगाच्या भूगोलावरती ह्यावेळी मला जास्त प्रश्न वेगळं आढळलं, ते सुद्धा नोट करा. K9 युनिट जे विचारलं होतं ना डॉगच्या संदर्भातलं, ते सुद्धा आपण पोलीस प्रशासनात सविस्तर यावर्षी घेतलेल्या नवीन आता ठोकळ्यामध्ये, त्याच्यावर मी थोडं लक्ष द्या की असं प्रश्न वेगळे विचारले जाऊ शकतील. जिल्ह्यावर जे प्रश्न विचारले जातात दरवर्षी, ते ह्या वर्षी विचारलं पण तितकं विचारलं नव्हतं. म्हणजे पूर्वी जिल्ह्यावर 20-20, 22-22 सुद्धा काही काही ठिकाणी प्रश्न विचारलं होतं, पण यावर्षी तेवढं मला आढळलं नाही ते जिल्ह्यावर प्रश्न. आणि एक चांगला बदल असा वाटला की बऱ्यापैकी मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडवायचं कॉम्बिनेशन बऱ्यापैकी होतं. म्हणजे याच्या आधी पूर्वी काय व्हायचं, डायरेक्ट गणितावर काय वेळेस 2 प्रश्न, काय वेळेस 25 प्रश्न, काय वेळेस 28 प्रश्न, काय वेळेस बुद्धिमत्ता 7 प्रश्न, काय वेळेस मराठीत 12 प्रश्न, असं सगळं गोंधळ काही ठिकाणी असायचा. म्हणजे याच्या आधीच्या 2016-17च्या भरतीत सातारा जिल्ह्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर बघा कसं डायरेक्ट बदल खूप झालं. तसं इतकं बदल ह्या वेळेस दिसलं नाही. ह्या वर्षी बऱ्यापैकी 4ही घटकांना महत्व होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना सुद्धा 4ही घटकांना महत्व दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीची तयारी केली पाहिजे. फक्त अभ्यास करताना खास करून एक विशेष बदल मला जाणवला, तो म्हणजे पर्याय देताना काही जिल्ह्यांमध्ये खास करून रेल्वेने किंवा इतर जिल्ह्यामध्ये फसवलं होतं की आपल्याला एक सवय लागलेली की नंतर पुढे ब, नंतर खाली क आणि ड असं पर्याय असतात असं. पण काही वेळेस काही जिल्ह्यात मुद्दाम फसवलं होतं की च्या खाली ब केलता आणि च्या पुढे क केलता पर्याय. आणि मग विद्यार्थ्यांना एक सवय दोपट एक सवय लागलेली असती की पहिला एक इथं असतो ब पुढे असतं, मग क लाच काय झालं ब समजून टिक मार्क केलं, ब लाच क समजून टिक मार्क केलं. आणि अशा चुका असणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती, लक्षात ठेवा. म्हणजे मला कॉल आलेला आहे, सर माझा स्कोर 92 आला असता पण मला ब च्या ठिकाणी क वाटलं आणि माझा स्कोर आलाय 70 आणि 72. अशा चुका खूप मोठ्या झाल्यात आहे. त्यामुळे नीट निरीक्षण शक्ती वाढवा, व्यवस्थित समजून घ्या. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर गोंधळून जाऊ नका. पुढे अजून आहे त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे, पण मी जाणीवपूर्वक काय सांगतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सोप्या होत्या. म्हणजे मी असे विद्यार्थी पाहिलेत की त्याच्याकडे क्षमता होती, मला असं वाटायचं की हा विद्यार्थी 100% ह्या वर्षी पोलीस असणार आहे, दुर्दैवाने तो झाला नाही, अशी विद्यार्थी पाहिले. आणि काही विद्यार्थी सुमार दर्जाचे होते, रेसमध्ये होते, पण एवढं वाटत नव्हतं ते विद्यार्थी आरामात पोलीस झालेले होते. म्हणजे तुमची वर्षभर काय केलं त्याला महत्व नाही, शेवटच्या त्या 90 मिनिटात तुम्ही कशी स्ट्रॅटेजी आखताय, कसा फेस करताय, त्याला लय महत्व असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं या गोष्टी पुढे येते, अजून मी त्याच्यावर डिक्लेअर झाल्यानंतर सगळं सांगणार आहे. पण विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपलं वीक पॉईंट समजून घ्या. आठवड्याला पेपर सोडवायचा म्हणजे सोडवायचा, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धती स्ट्रॅटेजी आखली तर खूप चांगल्या संधी येणारी भरती होणार आहे. निश्चितपणे गृहमंत्र्यांनी सांगितलं, तुम्हाला अगदी मी स्पष्ट सांगतो ही भरती फिक्स होणार आहे. फक्त तुम्ही अभ्यासाला ताकद लावा आणि पूर्ण व्यवस्थित जिल्हा निवड कागदपत्र अगदी व्यवस्थित सल्ला घ्या. गोंधळून जाऊ नका, गडबडून जाऊ नका. फॉर्म भरताना 10 वेळा विचार करून फॉर्म भरा, घाई करू नका. एक सुद्धा चूक खूप महागात पडू शकते. कागदपत्रात आणि फॉर्म भरण्यात झालेल्या चुकांची किंमत 2-2 वर्ष थांबायला लागली इतकी मोठी मोजावी लागते, लक्षात ठेवा. त्यामुळं काही करून येणाऱ्या भरतीत जर जिंकायचं असेल तर सगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी व्यवस्थित आखा. कुठल्या पद्धतीची मायनर मिस्टेक सुद्धा तुमच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी देऊ शकते, यू-टर्न देऊ शकते, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळा आणि व्यवस्थित फेस करा. निश्चितपणे मला तुमच्याशी अजून खूप संवाद मी साधणार आहे. नंतर मी तुम्हाला कागदपत्राबद्दल सविस्तर येणार आहे. जिल्हा निवड कशी करायची त्या संदर्भात एका घटकावर सविस्तर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. प्रत्येक घटकावर मी तुमच्याशी संवाद साधणार. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका, आपण तुमच्याशी संवाद साधू. बऱ्याच वेळा काही जणांचे कॉल रिसिव्ह न झाल्यामुळे काही विद्यार्थी कदाचित नाराज असतील, तर तुम्ही मेसेज टाकत चला. पण सगळ्यांचे कॉल रिसिव्ह होऊ शकत नाही, तर अगदीच तुम्ही जवळ असाल तर भेटायला तर चालेल. पण
काही दुर्दैवाने काय जणांचं कारण आपल्या पुस्तकाची कामं चालली होती, आपलं पोलीस भरतीचं ठोकळ्याचं रिवाज करायचं काम चालू होतं. जर त्याच्यात जर एखादी चूक झाली तर खूप मोठी किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागते. त्यामुळे त्यात चूक होऊ नये म्हणून लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे बऱ्याच वेळा कॉल उचलणं होत नाही. आपला आर्मीचा एक मोठा ठोकळा येतो, त्याच्यावर बी आता फायनल एवढ्या महिन्या 15 दिवसात येईल तो हिंदीतून ठोकळा आहे. त्यामुळे थोडासा वेळ जास्त द्यावा लागला. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नीट संवाद साधता आला नाही. पण निश्चितपणे इथून पुढे मी तुमची संवाद साधील. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही बिनधास्तपणे विचारत चला. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून खूप शुभेच्छा देतो. या भरतीत एखाद्याला अपयश आलं तर अजिबात निराश होऊ नका. मी सांगतो खूप चांगली संधी आहे, चुका दुरुस्त करायची खूप संधी आहे. येणारी भरती आपलीच आहे समजून पूर्ण ताकदीने उतरा. 100% तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला सर्वांना या पोलीस भरतीसाठी आणि आयुष्यासाठी माझ्या सह्याद्री करिअर अकॅडमीच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं प्रश्न जरी आता मी वाचन असतं तर नंतर वाचून वाटलं असतं त्याच्यावर मी कमेंट करेन. निश्चितपणे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.